हॅलो, नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत खारं वांगं. त्यासाठी मी यासाठी काय साहित्य घेतलं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण घेतली आहेत 7 वांगी घेतली आहेत. फ्रेश वांगी कट करून त्याची काटे काढून आतमध्ये चीर देऊन मिठाच्या पाण्यात भिजत ठेवले आहेत. त्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. कढईमध्ये आपण किसलेलं सुक्कं खोबरं 1 चमचा घेतलं आहे. ते आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा तीळ टाकणार आहोत. तीळ पण आपल्याला वाटून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये 4 चमचे शेंगदाणे टाकणार आहोत. सर्व भाजून घेणार आहोत. त्यासोबतच आपण लसूण, कोथिंबीर, मीठ, हळद व जिरं हे सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये त्याचं बारीक वाटण करणार आहोत. वाटण तयार झालं आहे. आता हे वाटण कापून ठेवलेल्या कट केलेल्या वांग्यामध्ये आपल्याला हे वाटण भरायचं आहे. व्यवस्थित आतपर्यंत जाईल असं वाटण भरून एक एक करून प्रत्येक वांग्यामध्ये आपण हे वाटण भरून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण वांगे भरून घेणार आहोत. आणि नंतर आपल्याला कढईमध्ये फोडणी तयार करायची आहे. त्यासाठी आपण आता गॅसवरती कढई ठेवूया. त्यामध्ये तेल टाकूया. मग मोहरी टाकतोय आपण. मोहरीनंतर हिंग टाकतोय थोडंसं. त्यानंतर कढीपत्ता टाकतोय व कढीपत्ता तडतडला की आपण एक एक मसाला भरून वाटण भरून ठेवलेले एक एक वांगे आपण त्यामध्ये टाकणार आहोत. व ही सर्व वांगी टाकून झाल्यानंतर 5 मिनिट आपण त्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत. व्यवस्थित परतून झाले की आपल्याला त्यामध्ये 2 कप गरम केलेलं पाणी सोडायचं आहे व त्यावरती प्लेट झाकून एक 10 मिनिट मीडियम गॅसवर आपण वांगे शिजवून घेणार आहोत. आपण उरलेलं वाटणही त्यामध्ये टाकणार आहोत. आपण उरलेलं वाटण टाकलं आहे. आता वांगे व्यवस्थित शिजणार आहेत. प्लेट झाकूया आणि जेव्हा आपण प्लेट काढू तेव्हा त्याला तेल सुटलं आहे. वांगे छान शिजले आहेत. अशा पद्धतीने आपले वांगे छान तयार झाले आहेत. आपण एका भांड्यामध्ये ते सर्व करूया. अशा पद्धतीने आपले वांगे तयार झाले आहेत. एकदम खमंग. एक वेळेस तुम्ही ही कृती करून पहा. तुम्हालाही नक्की आवडेल. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा. थँक्यू. टेक केअर. बाय बाय. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत.